तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आरंभ करिअर अकॅडमीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन ई किंवा त्याचं दुसरं सायंटिफिक नेम आहे ते टोकोफेरॉल. तर व्हिटॅमिन ई हे 8 प्रकारचे कंपाऊंडनी बनलेले आहे. 8 प्रकारचे कंपाऊंड हे स्ट्रक्चरली सिमिलर आहेत. व्हिटॅमिन ई हे फॅट सॉल्युबल आहे. याआधी पण आपण फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन पाहिलेले आहे ए आणि डी. जर फॅट सॉल्युबलची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिटॅमिन एचा व्हिडिओ नक्की बघा आणि डीचा व्हिडिओ नक्की बघा. हे व्हिटॅमिन ई हे चरबीमध्ये विद्रव्य होणारे अ, व्हिटॅमिन आहे. त्यालाच आपण फॅट सॉल्युबल म्हणतो. व्हिटॅमिन ई हे 8 प्रकारचे कंपाऊंड आहेत. आता त्याचा शोध हार्वर्ड आणि मेकलन आणि स्कॉट बिशप यांनी 1922 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये लावला होता. आणि आता व्हिटॅमिन ईला हे आयसोलेट कोणी केलं, वेगळं कोणी काढलं तर 1935 मध्ये इव्हॉन्स आणि ग्लॅडसनने वेगवेगळे केले आणि त्याचा शोध त्या स्वरूपात लावला. आता व्हिटॅमिन ई हे 8 प्रकारचे कंपाऊंड आहे. त्यामध्ये सर्वात जास्त आढळणारे जे त्या कंपाऊंडमधील सर्वात जास्त आढळणारं कंपाऊंड म्हणजे अल्फा टोकोफेरॉल. हे त्या व्हिटॅमिन ई 8 मधून हे सर्वात जास्त मानवी याच्यात आढळते. तर याचे स्ट्रक्चर आपण इथं पाहू शकता. या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला हे 2 रिंग असे जोडलेले दिसतील. त्या रिंगचं नाव आहे क्रोमिन रिंग. हे अत्यंत महत्त्वाचं आहे अँटीऑक्सिडंट मध्ये हे मदत करणारं आहे आणि त्याच्यामुळे हे क्रोमिन जे आहेत ते रेटिनोपॅथी किंवा लंग रिलेटेड डिसऑर्डरमध्ये ते मदत करते किंवा फुफ्फुसांचे जे आजार आहेत त्याच्यात ते मदत करते आणि खूप साऱ्या त्वचाचे रिलेटेड प्रॉडक्ट्समध्ये ते मदत करते. आता आपण याचं किती प्रमाणात हे व्हिटॅमिन ई जे आहे ते महिला, पुरुष व बालकांनी घेतलं पाहिजे. तर 7.5 टू 10 mg हे महिला व पुरुष दोघांना प्रत्येक दिवशी घ्यायचं आहे आणि बालकांना 10 ते 15 mg हे प्रत्येक दिवशी घ्यायचं आहे. तर आपण वळूया याच्या कार्याकडे. तर याचे कार्य आहे सेल मेम्ब्रेनचे संरक्षण करते. कशापासून करते? तर ऑक्सिडेशन. कारण की याच्यात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे आणि त्यांचे सेल मेम्ब्रेनचे हे संरक्षण करते. ऑक्सिडाइज होऊ नाही देत. त्यामुळे त्वचा ही जी आहे ती यंग दिसते. अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी. अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे जे सुजन आहे ते आपल्या सुजन आपण नॉर्मली जे पाहतो त्याच्यापासून त्याचं संरक्षण करते आपल्या स्किनचं, आपल्या बॉडीचं. मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी स्किनमध्ये, त्वचेमध्ये ओलेपणा जपण्याचं हे काम करते. अनेक त्वचा उत्पादनामध्ये वापरले जाते. मेनी स्किन केअर प्रॉडक्टमध्ये आपण पाहतो की मुली हे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आजकाल घेण्याचा खूप ट्रेंड सुरू आहे. तर त्याच्यात हे यूज होते आणि ब्रँकोपल्मोनरी डिस्प्लेसिया मध्ये मदत करते. रेटिनोपॅथी हे आपण पुढे डिस्कस करूया. तर याचा स्रोत काय? याचा सोर्स काय आहे? तर सीड ऑइल जे झाले, सनफ्लॉवर झालं आणि असे अलग-अलग प्रकारचे सीड्स ऑइलमध्ये ते भेटते. नट्स आणि सीड्स. आता नट्स म्हणजे काय झालं? आपलं बदाम झालं, अक्रोड अक्रोड नाही म्हणू शकत, पीनट्स झाले, शेंगदाणे त्याच्यामध्ये हे भेटते. वनस्पतीच्या तेलामध्ये भेटते, पालकमध्ये भेटते आणि हे याचे स्रोत आहेत. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात हे व्हिटॅमिन भेटते आणि हेच घ्यायला पाहिजे मित्रांनो. आपण कॅप्सूलकडे डॉक्टरच्या सहमतीशिवाय जायला नाही पाहिजे. कारण की याचे साइड इफेक्ट हे खूप भयंकर होऊ शकतात. ते आपण आता इथं डिस्कस करणार आहोत. ॲटिएक्सिया हालचाल व नियंत्रण वरचा ताबा सुटतो. बघा मित्रांनो, आपण जे हालचाल किंवा हे केमिकल कोऑर्डिनेशन आपल्या बॉडीत होते, हे किती सुरळीत आणि हे आपल्या बॉडीला चालण्यात किंवा कार्य करण्यात मदत करते. पण जर याच्यावरचा ताबा सुटला, हे कशामुळे होते? हे व्हिटॅमिन ई मुळे होते. आता बघूया पेरिफेरल न्यूरोपॅथी. पेरिफेरी म्हणजे कोपऱ्या-कोपऱ्यातले. आता हे तुम्ही हा जे एंड झाले, हे याला पेरिफेरल एंड म्हणू शकता. हे बोटांचे झाले, हे पेरिफेरल एंड. तसंच त्या प्रकारचे पायाचे एंड. आता त्याच्यामध्ये तुम्हाला बोटं तुमचे थकतील. त्याच्यात नमनेस येईल, मुंग्या येतील बोटांमध्ये आणि त्याचं खूप असं दुखापत होणार. तर हे झालं पेरिफेरल न्यूरोपॅथी. आता कमकुवत स्नायू. आता तुमचे जे मसल आहेत, ते खूप वीक होणार आहेत. या कोणाच्या डेफिशियन्सीमुळे? व्हिटॅमिन ई किंवा टोकोफेरॉलच्या डेफिशियन्सीमुळे. तर हे सर्व आज आपण पाहिलं व्हिटॅमिन ई बद्दल.
याच्या डिसीजची अजून डिटेल जर माहिती पाहिजे असेल किंवा याचे नोट्स पाहिजे असेल तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकून देईन. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं नका विसरू.